प्लास्टिक चले जाओचा नारा अकोला जिल्ह्यातल्या शालेय विद्यार्थ्यांनी दिला आहे। पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कापडी पिशव्या मुलांनी स्वतःच शिवल्या आणि वाटल्याही आहेत। या उपक्रमाद्वारे समाजात जनजागृती निर्माण व्हावी हा त्यामागचा हेतू आहे। ब्रिटिशांना देशातून पिटाळण्यासाठी महात्मा गांधी यांनी चले जाओ चळवळ सुरू केली। परिणामी देश पारतंत्र्यातून मुक्त झाला। स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या बापूंच्या विचारानुसार पर्यावरण स्वच्छतेसाठी आणि प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी लढा उभारला आहे। देशाला प्लास्टिकपासून मुक्त करण्यासाठी अकोला जिल्ह्यातल्या किड्स पॅराडाईज पब्लिक शाळेमधल्या विद्यार्थ्यांनी चले जाओ प्लास्टिक हा अभिनव उपक्रम राबवला आहे। शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार स्वतः प्लास्टिक पिशव्या तयार करून व्यापारी आणि नागरिकांना ते देत आहेत। चले जाओ चळवळ प्लास्टिक निर्मूलनाची हे त्याला एक सूचक नाव देण्यात आलं। याच्या मागचे उद्दिष्ट हेच की या प्लास्टिकच्या गुलामगिरीला झुगारून काढण्यासाठी ही एक लोक चळवळ झाली पाहिजे आणि ही लोक चळवळ होताना प्रत्येकाचा सहभाग यामध्ये असला पाहिजे आणि हे प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी आपल्याला लोकांच्या मदत घेऊन याला हद्दपार करायचा आहे आणि प्लास्टिक मुक्त भारत हे स्वप्न घेऊन ही चळवळ आम्ही उभी करत आहोत। आम्ही स्वतः कापी पिशवी शिवून व प्रिंट करून व्यापाऱ्यांना दिली व त्यांना देताना हे सांगितले की प्लास्टिकमुळे काय जनसामान्यावर काय प्रादुर्भाव होतात व त्यामुळे आपल्या पृथ्वीला काय नुकसान होते व त्यांना प्लास्टिक न वापरण्याला सांगितले। आम्ही जे हाताने पिशव्या बनवलेल्या आहेत त्या स्वतः दिल्या आणि आम्ही ज्या पिशव्या वगैरे बनवल्या त्या आमच्या सगळ्या स्कूलच्या स्टाफने आम्हाला मार्गदर्शन केले, त्यामुळेच आम्ही बनवू शकलो। मिस्टर गोपाल गार्गे सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले, त्यामुळे आमचं हे सर्व अभियान होऊ शकलं। आमचा असा उद्देश आहे की कोणीही प्लॅस्टिक यूज नाही केलं पाहिजे, कारण की ते आपल्यासाठी पूर्ण मानवी जीवनासाठी खूप घातक आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटते की कोणीही पूर्ण भारत देशांनी प्लास्टिक यूज नाही करायला पाहिजे, फक्त कापडी पिशव्याही यूज करायला पाहिजे। या उपक्रमामध्ये पातूर नगर परिषद, भाजी विक्रेते, किराणा व्यापारी आणि जिल्ह्यातल्या विविध सामाजिक संघटनांनी विद्यार्थ्यांना साथ दिली आहे। लहान वयातच प्लास्टिक मुक्तीचा विद्यार्थ्यांनी घेतलेला ध्यास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला। शिक्षण घेऊन आपले स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय प्रत्येक जण बाळगतो, पण दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये इच्छाशक्ती असूनही परीक्षेच्या वेळी अनेकदा वाचक, लेखनिक मिळत नाहीत आणि परीक्षा देताना अडचणी येतात। अशातच पूर्णतः अंध विद्यार्थ्यांना तर लेखनिक नसल्यानं कित्येकदा परीक्षेला मुकावं लागतं। याचा विचार करूनच दिव्यांग आर्ट गॅलरी आणि प्राध्यापक विशाल कोरडे यांच्या पुढाकारानं विदर्भात प्रथमच दिव्यांगांसाठी अकोला इथे श्री शिवाजी महाविद्यालयात लुईस ब्रेल वाचक आणि लेखनिक ही अनोखी बँक स्थापन करण्यात आली आहे। काहीतरी करून दाखवण्याची जिद्द उराशी बाळगून दिव्यांग विद्यार्थी ब्रेल लिपीच्या सहाय्यानं अभ्यास करतात, विविध स्पर्धा परीक्षा देतात। मात्र उत्तरपत्रिका लिहिताना किंवा ऑनलाईन परीक्षा देताना डोळ्यांनी दिसत नसल्यानं त्यांना आपली उत्तरं लिहिण्यासाठी लेखनिक मिळवणं अडचणीचं ठरतं। हे लक्षात घेऊन दिव्यांगांना गरज असेल तेव्हा लेखनिक पुरवण्यासाठी अकोला इथं ब्रेल लुईस दिव्यांग वाचक आणि लेखनिक बँक सुरू करण्यात आली आहे। यामुळे राज्यातल्या आपल्या अंधत्वावर मात करून आपण बघतोय एमपीएससी, यूपीएससी आणि स्पर्धा परीक्षांनाही अंध बांधव चांगल्या पद्धतीने कॉम्पिटिशन देत आहेत आणि बाकी मुला मुलींसोबत आपला अभ्यास जगाला दाखवत आहेत। पहिली कलेक्टर इथे महाराष्ट्रात झालेली आहे। म्हणजे काय होत आहे की प्रत्येक अंध बांधवांना हे जर शिक्षण व्यवस्थित मिळालं आणि त्यांना शिक्षणातील अडचणी जर दूर केल्या तर ते नक्कीच आपलं एक चांगलं बेस्ट एज्युकेशन दाखवू शकतात जगाला। त्याच्यासाठीच आम्ही ब्रेल वाचनालय आणि टॉकिंग बुक सेंटर सुद्धा सुरू केलेलं आहे। ब्रेल लुईस दिव्यांग वाचक आणि लेखनिक बँक ही पूर्णपणे सामाजिक तत्वावर कार्य करते। यात अकोल्यातल्या विविध सामाजिक संस्था, महाविद्यालयाचे विद्यार्थी, NSS, NCC स्वयंसेवक, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक आणि गृहिणी लेखनिक म्हणून दिव्यांग बांधवांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत। मी रेल्वेची आणि बँकेच्या एक्झामची तयारी करत आहे। मला या दिव्यांग आर्ट गॅलरीकडून परीक्षेसाठी लेखनिक मिळाला आणि वाचक पण मिळाला।
जेव्हा माझी एक रेल्वेची परीक्षा होती तेव्हा मला रायटर मिळत नव्हता, तर दिव्यांग आर्ट गॅलरीने मला रायटर उपलब्ध करून दिलेला आहे. या बँकच्या माध्यमातून जसे 10वी 12वी महाविद्यालयातील विद्यापीठस्तरीय विद्यार्थी तसेच MPSC आणि UPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखनिक पुरवणार येणार आहेत आणि यातून त्यांच्या शिक्षणाला बळ मिळणार आहे. दिव्यांग बांधवांसाठी विशेष अभ्यासक्रम ऑडिओ क्लिपचीही निर्मिती करण्यात आली आहे. परीक्षेवेळी उत्तर लिहिताना लेखनिकाला व्यवस्थित उत्तरं लिहिता यावी म्हणून त्यालाही पाठ्यक्रम ध्वनिमुद्रण दिलं जातं. शैक्षणिक मदतीबरोबरच त्यांना अभ्यास घेणं, वाचनाची सोय करणं अशा विविध सोयी सुविधा दिव्यांग आर्ट गॅलरी पुरवत आहे. दिव्यांग व्यक्तींना शिक्षण घेऊन नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी सर्वात मोठी भूमिका बजावणारी परीक्षा पद्धती लेखनिक मिळाल्यानं सुकर होत आहे. त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. अकोल्यातल्या बँकेप्रमाणे दिव्यांगांना मदत करणारा लेखनिक प्रत्येक जिल्ह्यात निर्माण झाला तर एकही दिव्यांग प्रगतीपासून दूर राहणार नाही. दिव्यांगांना निशुल्क लेखनिक उपलब्ध करून देणारी ही राज्यातली एकमेव बँक ठरली आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला. एखाद्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असताना खचून न जाता आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं महत्त्वाचं ठरतं. यासाठीच अकोला जिल्हा कारागृहात प्रेरणादायी उपक्रमाच्या माध्यमातून बंदीवानांना संस्कार आणि जीवन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. पाहुयात त्याबाबतचा वृत्तांत. पूर्वायुष्यात केलेल्या चुकांमधून धडा घेत कारागृहात शिक्षा भोगताना जीवन शिक्षण घेता यावं आणि पुढच्या आयुष्यात चांगला नागरिक म्हणून जगता यावं यासाठी बंदिवासात असणाऱ्या बंदींवर प्रेरणादायी उपक्रमाच्या माध्यमातून संस्कार आणि जीवन शिक्षणाचा प्रयोग अकोला जिल्हा कारागृहात राबवला जात आहे. कारागृहाचे प्रभारी कारागृह अधीक्षक दयानंद सोरटे यांच्या पुढाकारानं सुरू केलेल्या या उपक्रमात ज्ञानेश्वरी पारायण, योग शिबिर, संगीत रजनी आणि विविध संस्कारक्षम कार्यक्रम इथं राबवले जात आहेत. मागच्या याच्यामध्ये आपण बरेचसे कार्यक्रम घेऊन बंद्यामध्ये सुधारणा आणि पुनर्वसन घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहोत. कारागृहातील बरेचसे बंदी कारागृहातून मुक्त झाल्यानंतर या कारागृहामध्ये घेतलेल्या प्रशिक्षणामध्ये त्यांच्यात नक्कीच सुधारणा झालेली आहे. आपण कारागृहामध्ये छोटे छोटे प्रशिक्षण वर्ग देखील घेण्यात आलेले आहे. कारागृहातील बंद्यांना महिला व बालविकास या संस्थेमार्फत कारागृहातून शिक्षा बघून मुक्त झाल्यानंतर 25,000 मदत केली जाते. त्यामुळे कारागृहातील बंदी बाहेर जाऊन स्वतःचा व्यवसाय करतात. असे वेगळे कार्यक्रम घेऊन आमच्यामध्ये काहीतरी चेंजेस व्हावं हे एक त्यांचे महान विचार आहेत. या विचारांमुळे आम्हाला असं वाटत आहे जणू आपण कारागृहात नसून काहीतरी आमच्यामध्ये चेंजेस व्हावं या वृत्तीनं आपण काहीतरी दुसऱ्या ठिकाणावर, जसं कारागृहाला सरांनी एक तीर्थक्षेत्र बनवून टाकलेलं आहे जेणेकरून बंद्यामध्ये चेंजेस व्हावं हे त्यांची श्रद्धा, त्यांच्या या विचारांमुळे आमचं मनोबल सुद्धा वाढलं आहे. आमच्या विचारांमध्ये खूप चेंजेस झालेले आहेत. आम्ही बाहेर जाऊन काहीतरी प्रेरणेनं जीवन जगून काहीतरी वेगळं जीवन जगू हे एक त्यांचं उद्दिष्ट असून आम्हाला सुद्धा जसं त्यांच्या प्रेरणेमुळे खूप आमच्यामध्ये बदल होऊन आले आहेत. आमच्यात परिवर्तन व्हावं, आमचं मनोबल खसावं नाही, आम्ही कसं खुश राहावं साहेबांचे असेच प्रयत्न सतत राहतात. आमचे अधीक्षक साहेब, सोरटे साहेब आम्हाला इतके म्हणजे कसे काय खुश राहतील, यांचे मनोबल कसं वाढणार ते त्याच प्रयत्नात राहतात. म्हणून आमचे सर्व बंदीजन नेहमी खुशच असतात आणि कधी असं भासत नाही की आम्ही जेलात आहोत म्हणून. नेहमी असं वाटते की बाबा आपल्या हे आश्रमासारखं एक आश्रम जे सांगतात तसं आश्रमासारखं एक आश्रम वाटते. या उपक्रमाबरोबरच बंदीजनांसाठी कुटुंबाची गळाभेट हा उपक्रमही राबवण्यात आला. कुटुंबियांच्या या भेटीमुळे बंदिवासांचं मानसिक स्थैर्य राखायला मदत झाली आहे. अकोला खुल्या कारागृहाचे मी बंदिस्त आहे आणि सोरटे साहेबांचे आभारी आणि मोठ्या सरांची पण आभारी आहे की त्यांनी आम्हाला गळा भेट दिली. आमच्या परिवार आज जेलमध्ये आमच्या सोबत गळा भेट दिली, त्यांना धन्यवाद. सुधारणा आणि पुनर्वसन हे कारागृह प्रशासनाचं असणारं ब्रीदवाक्य पूर्ण करण्यासाठी अकोला जिल्हा कारागृहात होत असलेले नवनवीन उपक्रम इथल्या बंदिवासांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणायला नक्कीच दिशादर्शक ठरतील. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला. मातोश्री रमाबाई. शेतकऱ्यांचं आर्थिक सामाजिक जीवन उंचावण्यासाठी विज्ञानाचा वापर करून कुठल्याही विद्युत प्रवाहाशिवाय केवळ गुरुत्वाकर्षण तंत्रज्ञानाचा वापर करून अकोट तालुक्यातल्या अंबाडी गावातल्या शेतात 24 तास जलसिंचन चालत आहे.
पाहूया कसं ते. अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातल्या अंबाडी गावात असलेल्या धरणामुळे इथं पाणलोट क्षेत्र उत्तम आहे. मात्र शाश्वत पाणी उपलब्ध असल्यानं जास्त प्रमाणात पाण्याचा अपव्यय व्हायचा. यावर उपाय म्हणून जास्तीत जास्त पाण्याची बचत करून अनेक शेतकऱ्यांना विनावीज ठिबक सिंचन पद्धतीनं लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी हरिदास ताठे यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे धरणाच्या एका पात्रात जॅकवेल बांधून प्लास्टिक पाईपद्वारे विजेचा वापर न करता 24 तास पाण्याची व्यवस्था सिंचनाद्वारे सुरू केली आहे. जर आपण पाईपलाईननं पाणी घेतलं तर त्याचे काय परिणाम होतील, तर त्याप्रमाणे यांनी सर्वांनी मला सहकार्य केलं आणि मी माझं एक डिझाईन तयार केलं. या डिझाईननुसार आम्ही पूर्ण शेतामध्ये पाईपलाईन टाकली. त्या पाईपलाईनमुळे त्यांचे वेळेची बचत, विजेची बचत आणि 24 तास त्यांना पाणी मिळायला लागलं. आता 24 तास पाणी मिळत असल्यामुळे त्यांना त्याचे बरेच फायदे झालेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे की आता याच्यामध्ये कोणाच कष्टकऱ्याचा कोणाचा संबंध नसल्यामुळे ज्यांनी त्यांनी आपलं आपलं पाणी घ्यावं आणि आपलं आपलं कॉक बंद करावं हे असल्यामुळे त्यांना फार सोयीचं झालं आणि त्याच्यामुळे दुप्पट त्यांचं आता ओलीत झालं आणि दुप्पट उत्पन्न वाढलेलं आहे सध्या त्यांनी. सध्या आम्ही जे केलेलं काम आहे या कामामध्ये फक्त एका एकराला 9,000 रुपये खर्च आलेला आहे. म्हणजे एखाद्या कष्टकऱ्याचं क्षेत्र जर 2 एकर असेल तर त्याला 18,000, 3 एकर असेल त्याला 27,000, याप्रमाणे प्रत्येक 9,000 प्रमाणे आपण त्यांना खर्च आलेला आहे. गुरुत्वाकर्षण शक्तीच्या आधारे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे आता शेतकरी विनावीज तुषार ठिबक सिंचन पद्धतीनं शेताला पाणी देऊ शकतात. यामुळे विजेची बचत झाली असून अपरात्री शेतकऱ्यांना शेतात जाऊन पाणी देण्याची गरज लागत नाही. 20 शेतकरी आम्ही जमा झालो. आम्ही त्याचा रिझल्ट काढला की एकरी 9,000 रुपये खर्च येते. मग आम्ही तो केल्यानंतर ते माझ्या वरच्या साईडला पण पाणी एवढं आलं की ते विजेचंही म्हणजे एवढं येऊ शकत नाही. आणि विजेला तर अजूनही वीज नाहीच आहे आमच्याकडे. बिना विजेचं एवढं आमचं इरिगेशन झालेलं आहे. पहिले आम्ही कोरडू घेत होतो, आता 12 मास म्हणजे आम्ही दोन्ही पिकं घेणं चालू आहे. माझा संत्रा लावलेला आहे मी. त्यावेळेस आम्ही म्हणजे हातानं पाणी टाकून त्याला मोठे केलं. पण 2 वर्षापासून एवढं म्हणजे पाणी भरपूर मिळालं आम्हाला आमच्या डॅममुळे आणि या पाईपलाईनमुळे की भरपूर. जे शेत आहे आमचं हे डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि तिथं धरण पण आहे. धरणाची जे पाण्याची पातळी असताना देखील आम्हाला पाणी मिळत नव्हतं, कारण की जे पाटसरीचं नियोजन होतं ते व्यवस्थित नव्हतं. आणि नंतर मोहने साहेब आणि ताठे साहेब यांच्या प्रयत्नातून जे पाईपलाईन केली गेली त्याचा जो फायदा सध्या आहे हा पूर्ण शाश्वत शेती म्हणून 100% आमचं बागेत होत आहे. आणि सध्या जे पीक उभं आहे आमचं ते पूर्ण सध्या या वर्षात एकदम सर्वोत्कृष्ट आहे आणि हमखास आहे. ज्या भागात विजेची उपलब्धता नाही अशा भागात अशा प्रकारच्या प्रयोगांमधून जलसिंचन केल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होऊन जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली येण्यास नक्कीच मदत होईल. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला. तुलनेत जिल्हा परिषद आणि शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र अकोला जिल्ह्यातल्या दुर्गम भागातली सारकिन्नी गावची जिल्हा परिषदेची शाळा याला अपवाद आहे. पाहूया या शाळेचा वृत्तांत. अकोला जिल्ह्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातल्या दुर्गम भागातल्या सारकिन्नी या गावात बहुसंख्य वस्ती ही कष्टकरी शेतकरी आणि शेतमजुरांची. दिवसभर शेतात राबणाऱ्या पालकांना मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला जमत नाही. मुलांना बाहेरगावच्या खासगी शाळांमध्ये शिकवण्या इतकी ही परिस्थिती त्यांची नाही. या मुलांना ग्रामीण भागातच गुणवत्तापूर्ण ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षण मिळावं यासाठी ब्रह्मसिंग राठोड या शिक्षकानं पुढाकार घेतला. आपल्या सहकारी शिक्षकांना सोबत घेऊन राठोड यांनी जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली. याआधी मुलांना गावातून ऑटो रिक्षामध्ये बसून तालुक्याच्या ठिकाणी शाळेत जावं लागायचं. मात्र आता हे चित्र बदललं आहे. शाळेची पटसंख्या वाढून आता 148 वर पोहोचली आहे. सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन 148 पैकी 139 विद्यार्थ्यांच्या घरांनाच शाळा बनवलं आहे. या शाळेत ज्ञानरचनावादावर आधारित सर्व साहित्याचं वाटप शाळेकडून करण्यात आलं आहे. शाळा सुटल्यावर इथले विद्यार्थी आपापल्या घरातल्या शाळा सुरू करतात आणि स्वतःहून अभ्यास करताना दिसतात.
दिवसभर तर आम्ही शाळेत राहतो, पण जेव्हा आम्ही घरी जातो तेव्हा सुद्धा आम्हाला असं वाटते की आम्ही आता सुद्धा शाळेतच आहोत. 7 ते 8 वाजेपर्यंत आमची टीव्ही संपूर्ण बंद करून टाकतो आणि आम्ही एकटा अभ्यासाला बसतो. तेव्हा जेव्हा आम्ही अभ्यासाला बसतो तेव्हा आमचे माता पिता सुद्धा आमच्या समोर येऊन बसतात. आम्हाला जे येत नाही ते आमचे आई वडील आम्हाला सांगतात आणि आमच्या आई वडिलांना जे येत नाही ते आम्ही आमच्या आई वडिलांना सांगतो. आमच्या शाळेत बाल वाचनालय, वाचन विभाग, प्रश्न तुमचे उत्तर आमचे बोलतो आम्ही एका तुम्ही, आमच्या पिक्चर लॅब असे वेगवेगळे उपक्रम आहेत आणि त्या उपक्रमानुसार आम्ही शिकतो. या 2-4 वर्षाच्या अगोदर आमच्या इथे बरेच मुलं महानला शिकायला गेले होते. तर जे ते येत जाय म्हणजे आमच्या मुलाचा दाखला द्या, आमच्या मुलीचा दाखला द्या, आम्ही महानले टाकतो. तर आज अशी परिस्थिती आहे की ते महानच्या मुलाले जे काही येत नाही ती या मुलाला यायला लागलं. तर आजची परिस्थिती अशी आहे की ते म्हणतात की तुम्ही आमच्या मुलाचं नाव घ्या, आमच्या मुलाचं नाव घ्या. प्रत्येक घरी हे किट वाटल्यामुळे प्रत्येक घरी शाळा झालेली आहे आणि त्यांचे आई वडील पण त्यांची संध्याकाळी त्याचा अभ्यास घेतात. 1ली ते 7वी पर्यंत असणाऱ्या सारकिन्ही गावाच्या शाळेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशाच प्रकारे शाळेची पटसंख्या अधिक वाढवण्याचा संकल्प असल्याचं ब्रह्मसिंग राठोड सांगतात. लोकसहभागाचा उत्तम नमुना ही सारखीची शाळा आहे. 139 घरामध्ये शाळा आहे. त्याच्यामध्ये सगळे साहित्य आम्ही दिलेले आहे. त्याच्यामध्ये व्याकरण असेल, विषय कार्ड्स असतील, इंग्रजीचे काही कार्ड्स असतील, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. काटेपूर्णाच्या पायथ्याशी वसलेले हे गाव आहे. या गावामध्ये बाकीच्या काही सुविधा नाहीत, पण एक दर्जेदार शाळा चालवण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही ते चालवतो आहे. आणि येणाऱ्या भविष्यात आता जसा पट हा 150 झालेला आहे, येणाऱ्या पुढच्या 2 वर्षात 200 किंवा त्याच्याहून अधिक हा पट करून ही शाळा अल्प खर्चातून साहित्य बनवून रचनावादी तर झाली आहे, पण त्याच्या पुढे पण डिजिटली आहे. पुढे कशी अजून वाढती होईल आणि या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची एक चळवळ उभारून हे मुलं या भारताचे सक्षम नागरिक कसे होतील याकडे आमचा पूर्ण कटाक्ष आहे आणि त्या पद्धतीने आम्ही मनापासून प्रयत्न करतो आहोत. वैविध्यपूर्ण आणि ज्ञानरचनावादावर आधारलेल्या या शाळेला आणि सारकिन्ही गावाला अनेक लोक भेट देत आहेत. प्रत्येक घराला शाळेत रूपांतरित करणाऱ्या सारकिन्ही शाळेचा आदर्श प्रत्येक शाळेनं घेऊन असे प्रयोग केले तर विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हायला मोठी प्रेरणा मिळेल. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल राजे बोरे, अकोला. स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी या दृष्टीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ शहर, स्वच्छ गाव असे विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे स्थानकही स्वच्छ राहावीत यासाठी स्थानकांवरती रंगरंगोटी केली जात आहे. अकोला रेल्वे स्थानकावरही रेखाटण्यात आलेल्या विविध कलाकृतींमुळे स्थानकाचं रूप पालटलंय. मध्य रेल्वेचं एक मोठं स्थानक म्हणून अकोला रेल्वे स्थानकाची ओळख आहे. जिल्ह्यात विपुल वनसंपदा, वन अभयारण्य, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, चिखलदरा यासह अनेक पर्यटन स्थळं इथे आहेत. त्यामुळे अकोला रेल्वे स्थानकावर स्वच्छतेसोबतच पर्यटन विकासाला चालना मिळावी या दृष्टीनं रेल्वे स्थानकावरच्या भिंतींवर वन्यसृष्टी रेखाटली आहे. मेळघाट अभयारण्यात आढळणारे प्राणी, वाघ, हरिण, काळवीट यासह अनेक चित्र या माध्यमातून वन्य प्राण्यांच्या संवर्धनाचा संदेश देत आहेत. तर जिल्ह्यातलं काटेपूर्ण अभयारण्य, नरनाळा किल्ला यांच्या हुबेहूब चित्रकृती पर्यटकांना ऐतिहासिक ओळख करून देण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. पर्यटन जे काटेपूर्णा ज्ञानगंगा सँच्युरीमध्ये किंवा पूर्ण मेळघाटामध्ये आपण जे आता पर्यटनासाठी प्रयत्न केलेले आहेत, विकास केलेला आहे, तर त्या दृष्टिकोनातून पर्यटकांना त्याची जाणीव व्हावी किंवा माहिती व्हावी आणि जास्तीत जास्त पर्यटकांनी हे जे पर्यटन विकास झालेला आहे त्याचा लाभ घ्यावा यासाठी आपण हे चित्र रेखाटलेले आहेत. आणि या पर्यटनातूनच आपण मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती करतो आहे. आणि ही रोजगार निर्मिती मध्ये जर हे जे पर्यटक आहे यांची जास्तीत जास्त भेटी या अभयारण्याला होतील तर आपोआपच रोजगार निर्मिती जास्त प्रमाणात होईल आणि स्थानिक लोकांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न मिळेल, हाही त्याचा उद्देश आहे. भिंतींवर साकारलेल्या वन्यसृष्टींमधून जिल्ह्याची सफर घडत असल्यानं प्रवासी समाधान व्यक्त करतायत. अकोला रेल्वे स्टेशन हे स्वच्छ आणि सुंदर आहे आणि हे अधिकच आता सुंदर आणि जैवविविधतेने नटलेलं जे आम्हाला आता बघावयास मिळत आहे त्याबद्दल अकोलेकर म्हणून मला या स्टेशनचा सार्थ अभिमान आहे. म्हणून मी सर्व वन्यप्रेमीच्या वतीने आणि अकोला नागरिकांच्या वतीने वन्य विभागाचे तसेच रेल्वे प्रशासनाचे आभार मानतो. या उपक्रमातून पर्यटन विकासाबरोबरच स्थानिकांनाही रोजगार मिळत आहे.
यहाँ पर जो पेंटिंग के लिए कार्य कर रहे हैं उन्हें भी एक रोजगार का सहारा मिला है और इस तरह से वो मन लगा करके अपना काम कर रहे हैं। और जो इस तरह का जो चित्र प्रदर्शन किया जा रहा है, हमारा एक पब्लिक प्लेस है, एक पब्लिक इमेज होता है और इसके माध्यम से हम लोगों को मैसेज देना चाहते हैं कि अकोला में जो भी आए उनको समझ में आए कि यहाँ पर किस तरह के ऐतिहासिक स्थल है, किस तरह के दर्शनीय स्थल है, किस तरह के वन्य अभयारण्य है और किस तरह से पर्यटन स्थल है। और टूरिज्म डिपार्टमेंट के साथ हम जो है अपने स्टेशन के माध्यम से ये मैसेज देना चाहते हैं। अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे नागरिकांना वन्यसृष्टीची ओळख तर होईलच, शिवाय स्वच्छ भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पनाही वाढीस लागण्यास नक्कीच मदत होईल। दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला। वन्य प्राण्यांचा मुक्त संचार आणि जैवविविधतेनं नटलेलं अकोला वन विभागांतर्गत येणारं ज्ञानगंगा अभयारण्य, या अभयारण्यातील सुरक्षेमध्ये महिलांचा मोलाचा वाटा आहे। संपूर्ण अभयारण्याच्या सुरक्षेची जबाबदारी महिला शक्तीने स्वीकारून एक नवा आदर्श निर्माण केला आहे। घनदाट जंगलात आपण एकटे आहोत। जंगलातले हिंस्र प्राणी समोर आले तर करायचं काय, या विचारानं आपल्याला घाम फुटतो। अशाच घनदाट जंगलात आदिवासी महिला वनसंरक्षक म्हणून कार्यरत आहेत। अकोला वन विभागातल्या बुलडाणापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर ज्ञानगंगा नदी शेजारी वसलेल्या 205 चौरस किलोमीटर क्षेत्राला 9 मे 1997 रोजी ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्याचा दर्जा मिळाला। या वनाची सुरक्षा सोपवली गेली ती नारी शक्तीकडे। स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स अंतर्गत या 14 आदिवासी महिला सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। या अभयारण्यात बिबटे, अस्वल, सांबर, नीलगाय, रानडुक्कर यासह विविध प्राण्यांचा मुक्त संचार आहे। तरीही अतिशय धैर्यानं ते आपलं कर्तव्य बजावत आहेत। टायगर स्पेशल फोर्स आहे ते STPF आहे ते, तर ते जे फोर्स जे आहे राखीव फोर्स आहे ते 17 म्हणजे 14 महिला आणि 3 पुरुष, त्याच्यामध्ये 17 महिला आहेत। आणि जे जिथे जिथे अवैध चराई आणि जे इन्सिडेंट्स होतात तर तिथे ते आम्ही त्यांना म्हणजे टीमला घेऊन जातो आणि त्यानंतरही त्यांचे 3 ग्रुप पाडलेले आहेत आणि 3 ग्रुपमध्ये डिवाइड करून ते जंगलात गस्ती करतात। आणि त्या महिला ज्या आहेत पूर्ण मेळघाटमधील आहेत आणि आदिवासी समाजाच्या महिला आहेत। त्या मला काही भीती वाटत नाही, कारण माझ्यासोबत माझं मैत्रीण आहे, तसं पुरुष आहे, म्हणून मला भीती वाटत नाही। असं वाटते की बा लग्न झाले तर असं नाही की परिवार सोबत राहायचे, मला वाटते की बा परिवार सोडून बी आपण म्हणजे एकटं राहू शकते। फॉरेस्टचा आणि सामान्य जीवनात म्हणजे एवढं काही जास्त फरक नाही आहे म्हणत, तरी म्हणजे आमचं राहणीमान कसे आम्ही पहिले म्हणजे आमचं राहणीमान हे एका खेड्यागावातच आहे आणि त्याच्यात आम्हाला याच्यात निवडणूक करून दिलेलं आहे। म्हणजे आम्हाला एक प्रकारचं म्हणजे चांगला अभिमान सुद्धा वाटते। आम्ही इथं म्हणजे फॉरेस्ट वन विभागमध्ये 3 वर्ष झालेले आहे काम करताना। नाही भीती नाही वाटत, कारण आम्ही गस्ती करताना म्हणजे ग्रुपना गस्ती करतात। आमचे 2 ग्रुप पाडलेले आहे। एक ग्रुप बोथा 1 मध्ये येतात, दुसरा ग्रुप आहे तर बोथा 2 मध्ये जातात। असे प्रत्येक 2 ग्रुप पाडलेले आहे आणि गस्ती करतात आम्ही। अकोला वन विभागानं मेळघाट अभयारण्यातून पुनर्वसित झालेल्या गावांमधल्या आदिवासी महिला आणि पुरुषांना या स्पेशल फोर्समधून आर्थिक उत्पन्नाचं साधन मिळवून दिलं आहे। या आदिवासी समाजाची विशेषतः जंगलामध्ये चालण्याची क्षमता अधिक असते, तसंच वन्य प्राणी आणि वनांची विस्तृत माहिती असते। महिला वन संरक्षकांमुळे वन विभागाला चांगला फायदा होत आहे। वनामधली अवैध वृक्षतोड, वन अतिक्रमण, अवैध चराई याला आळा बसला आहे। हिंस्र प्राणी असणाऱ्या या अभयारण्यात वनसंरक्षक म्हणून काम करताना या महिला समाजातल्या इतर महिलांनाही धाडसी बना असा संदेश देत आहेत। दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला। जनुकीयदृष्ट्या सुधारित बीटी प्रत्येक गाव डिजिटल व्हावं यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत। याचा फायदा इतरांसोबत आता शेतकऱ्यांनाही होत आहे। इंटरनेटच्या माध्यमातून मशरूम शेतीची माहिती घेऊन अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातल्या बेलखेड इथल्या अल्पभूधारक शेतकऱ्यानं अनोखी मशरूमची शेती फुलवली आहे। यामधून त्याला दिवसाकाठी 2000 रुपयांचं उत्पन्न होत आहे।
अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यात बेलखेडे गावात विलास नारायण कोयटे या शेतकऱ्याची 5 एकर शेती. कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच चालायचा. मात्र गेल्या काही वर्षांपासून म्हणावं तसं उत्पन्न मिळत नव्हतं. म्हणून शेतीला पूरक व्यवसायाची जोड द्यावी असा विचार करून ते विविध पूरक व्यवसायाची माहिती घेऊ लागले. त्यांना अल्प गुंतवणुकीत मशरूम उत्पादनाची माहिती मिळाली आणि यासाठी त्यांना कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शनही मिळालं. अवघ्या 20,000 रुपये खर्चून विलास यांनी मशरूमचं स्पॉन म्हणजेच बी विकत घेतलं आणि घराच्या खोलीत कुटारावर 84 बेड मशरूमची लागवड केली. एका बेडला 500 ग्रॅम मशरूमचं उत्पादन होतं. या मशरूमची जिल्हाभरात ते विक्री करतात आणि याबरोबरच मशरूमच्या पावडरची निर्मितीही त्यांनी सुरू केली आहे. वाळलेल्या मशरूमच्या पावडरचा उपयोग विविध आजारावर औषध म्हणून होत असल्यानं त्यांच्या मशरूमला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मशरूमची शेती चालू केल्यानंतर पहिला बेड मी छोटा टाकला होता. त्यानंतर मला त्यातून उत्पन्न चांगलं भेटलं. जसं मी 40 बेड टाकले होते तर मला त्यातून 20,000 रुपयाचं उत्पन्न निघालं. नंतर मी मोठा बेड केला आणि हे करताना मला उत्पन्नाचे स्रोत चांगले मिळाले. विलास बरोबर त्यांचा संपूर्ण परिवार या कामात त्यांना हातभार लावतो. ही मशरूमची शेती घरातल्या एका खोलीत होत असल्यानं त्यांच्या परिवाराला या शेतीची देखभाल करणं सहज शक्य होतं. भांडवल अत्यल्प मात्र उत्पन्न भरघोस मिळत असल्यानं हा परिवार आता समृद्धीच्या मार्गावर आहे. विलास कोयटे यांच्या कमी खर्चातली अधिक उत्पन्न देणारी मशरूम शेती पाहण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी अनेक लोक त्यांच्या शेतीला भेट देत आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आर्थिक विवंचनेवर मात करण्यासाठी अनेकांनी ही शेती करण्याचा निर्धार केला आहे. भूमिहीन व्यक्तीही ही शेती करू शकते हे पाहून मी असा म्हणजे आश्चर्यचकित झालो की आम्ही एवढं मोठं शिकलेलं असूनही एक 10वा वर्ग शिकलेला माणूस आपल्या घरामध्ये घरी बसल्या 2,000 रुपये रोज कमावतो. म्हणजे एक आपल्या घरची जी वेस्टेज वस्तू आहे की जे आपण फेकून देतो ती वस्तू जर आपण यूज केली तर आपण 2-2.5 हजार रुपये महिना घरी 2-2.5 हजार रुपये रोज आपण घरी बसल्या बसल्या कमवू शकतो. पण जर समजा एखाद्या उच्च शिक्षित मुलाने जर समजा ट्रेनिंग घेऊन जर ही शेती केली तर खरोखरच नोकरी करण्याची गरज नाही आणि ही शेती पाहून आणि आपल्या कुटुंबाला आपण चांगल्या प्रकारे सुखाचे दिवस देऊ शकतो. अल्प गुंतवणुकीतून रोजगार मिळवणारा अल्पभूधारक शेतकरी इतरांना प्रेरणा देत आहे. नापिकीमुळे उत्पन्न कमी होणाऱ्या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मशरूमची शेती केल्यास शेतकरी समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला. केंद्र सरकार